पूर्ण जे आहे आता सगळेजण तुमच्यावर नाराज आहेत. सुरुवात जी आहे शेतकऱ्यांपासून झाली, त्याच्यानंतर जे आहे विद्यार्थी नाराज आहेत. आता हिंदुत्ववादी पण तुमच्याशी नाराज आहेत, कारण तुम्ही राम मंदिर मध्ये घोटाळा केलेला आहात. ज्या राम मंदिरच्या मुद्द्यावरून तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं त्या मुद्द्यावरच जे आहे तुम्ही पाणी ओतलेलं आहात, आणि त्यामुळे ते पण लोक तुमच्यावर नाराज आहेत. आता सध्या जर तुम्हाला खरंच तुम्ही जर देशभक्त आहात तर विद्यार्थ्यांशी जाऊन चर्चा करा. ते विद्यार्थी आहेत, ते देशाचे शत्रू नाहीत. लोकांची परिस्थिती काय असते शिक्षणासाठी ते आम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही परीक्षा घेऊ नका विद्यार्थ्यांची, तरुणांची तर तुम्ही नाही परीक्षा घेऊ नका. साहेब, आता देशातील तुम्हाला लोकांची परीक्षा घेऊ नका. हा, देशातील जनतेचं परीक्षा परीक्षा घेऊ घेऊ नका. नका. तुम्ही जनता पार्टी हाय, तुम्ही त्याच जनतेला खाली घालून तोडवा लागलो. आता एकतर पाऊस उशिरा चालू झालाय, पिका पाण्याचा अवघड आहे. तुमचं काय एका ठिकाणी खत भेटत नाही, एका ठिकाणी बियाणे भेटत नाही. लाखो रुपये तुम्ही ते अधिवेशनामध्ये जाहीर करता, तर तुम्ही जाहीर करून 3 महिने झालं महाराष्ट्रामध्ये 2 लाखापर्यंत कर्ज माफ. तर माझ्या तुमच्या माध्यमातून सांगायचं शेतकऱ्यांसाठी, तुम्ही चालू आणि थकीत लोकांसाठी सरसगट 2 लाख कर्ज माफ करा आणि लवकरात लवकर अंमलात आणा. GR काढा. लोकांना इथं पेरणी करायला पैसे नाहीत, तुम्ही उगा नावाला कर्ज माफ केलो, हे केलो. अजून कर्ज माफ शेतकऱ्याला भेटलं नाही. आमच्या मुख्यमंत्री सत्कार करून घ्यायला लागले. अवघड आहे. सरसगट जे चालू रेग्युलर भरत आलेत कर्ज, नवा जुना करत आले, त्याही लोकांना तुम्ही 2 लाख द्या आणि थकीत लोकांनाही 2 लाख द्या. ह्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा भेदभाव करू नका. देशातील सर्वच विद्यार्थी देशाला प्रिय आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांशी खेळला, शेतकऱ्यांशी खेळला, तर देश तुमच्याशी खेळेल. पूर्ण जे आहे आता सगळेजण तुमच्यावर नाराज आहेत. सुरुवात जी आहे शेतकऱ्यांपासून झाली, त्याच्यानंतर जे आहे विद्यार्थी नाराज आहेत. आता हिंदुत्ववादी पण तुमच्याशी नाराज आहेत, कारण तुम्ही राम मंदिर मध्ये घोटाळा केलेला आहात. ज्या राम मंदिरच्या मुद्द्यावरून तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं त्या मुद्द्यावरच जे आहे तुम्ही पाणी ओतलेलं आहात, आणि त्यामुळे ते पण लोक तुमच्यावर नाराज आहेत. आता सध्या जर तुम्हाला खरंच तुम्ही जर देशभक्त आहात तर विद्यार्थ्यांशी जाऊन चर्चा करा. ते विद्यार्थी आहेत, ते देशाचे शत्रू नाहीत. लोकांची परिस्थिती काय असते शिक्षणासाठी ते आम्हाला माहिती आहे. करायला अडचण काय? चर्चा करायला अडचण काय? एवढं का घाबरता? एवढं काय घाबरायचंय? हा, तुम्ही 56 इंचची छाती घेऊन फिरणारी लोक आहात. तुमच्याकडे Z+ सिक्युरिटी आहे. तुमच्याकडे जगातील सर्वात मोठे ऍडव्हान्स्ड वेपन आहे. तुमच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे. तुमच्याकडे चाणक्य आहे. तुम्ही चाणक्य म्हणता स्वतःला. अरे जावा ना. अरे गृहमंत्री म्हणतो स्वतःला, लाज वाटायला पाहिजे. तुम्ही विद्यार्थ्यांवर तुम्ही लाठीचार्ज करता राव. अरे मी आताच म्हणलो तुम्हाला, तुम्ही जावा ना त्या बांगलादेश मधून घुसखोरी करणाऱ्यांवर लाठीचार्ज करा, त्या पाकिस्तान मधून घुसखोरी करणाऱ्यांवर लाठीचार्ज करा. हे तारा सितारा आहेत. काय राव? अरे बाबा, तुम्ही खरंच सांगतोय मी, तुम्ही जे आहे परीक्षा घेऊ नका. देशातल्या लोकांची गप बसेपर्यंत गप बसतील. जेव्हा वाट लावायचा विचार करतील, त्यांच्याकडे आता खोण्यासाठी काही सुद्धा नाही आहे. काही सुद्धा नाहीये. एका माणसाला वाचवण्यासाठी तुम्ही पूर्ण पक्षाची वाट लावून घेत आहात. या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. मी तुमच्या माध्यमातून या भारतातील लोकांना, या भारतातील जनतेला आवाहन करतो, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काय करायचं विचार करून बसू नका. विचार करू नका. तुमच्यापर्यंत दिवस सर्वसामान्य नागरिकालाच त्रास होणार आहे. हे मोठे पैसे कमवणारे लोक आज ना उद्या प्रसंग बिकट आला तर दुसऱ्या देशात जाऊ शकते. तर आम्ही तुम्ही सामान्य लोक, गोर गरीब लोक, ह्या भारत मातेवर आम्ही प्रेम करतो आणि आपलं जन्मही इथं आहे, मृत्यूही इथं आहे. त्यासाठी माझं एकच मत आहे, तुम्ही तुमच्या मत तुम्ही मांडत चला आणि येत्या काळामध्ये कुणाचं नीती, कुणाच्या भूल ताप्याला भुलू नका आणि अंधभक्त होऊ नका. डोळे उघडे ठेवून राजकारणाकडे बघा आणि निर्णय घ्या. राजकारण तुम्ही करू नका, पण राजकारणामध्ये कुठल्या पार्टीला, कुठल्या नेत्याला पैशाच्या जीवावर तुम्ही स्वतःला विकून घेतला तर एक दिवस तुम्हाला हे लोक विकणारच. त्यासाठी ह्या भारतातील मतदारांना येत्या काळामध्ये तुमचा विचार करा. भविष्यातील आपल्या पुढच्या पिढीचा विचार करा. आमचं तर गेलं वाया गेलं. आमचं वय वाया गेलं, तर पुढच्या पिढीसाठी आपण सर्वजण मिळून लढू, संघर्ष करू आणि देशामध्ये बदल घडवू आणि देशात
आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, ते मस्तीत आलं तर त्यांना खाली उतरू, पुढं काँग्रेस सत्तेत आलं त्यांच्याही मस्ती चढलं तर त्यांनाही त्यांनाही खाली उतरवू आम्ही. उतरू. आणि कुठल्याही देशामध्ये कुठल्याही पार्टी सत्तेत असेल ना, त्यांनी जनतेचा आणि लोकांचा आणि लोकशाहीचा विचार करूनच या देशावर राज करता आला पाहिजे. मनमानी केला, हुकुमशाही झाली, तानाशाही, हे या देशातील जनतेने खपून घ्यायचं नाही. तुम्ही बी खपून घ्यायचं नाही, आम्ही तर नाही. आम्ही बोलतो, विरोध करतो, बरोबर आमचं आहे. मत मांडतो. आम्ही तर कोणाला घाबरत नाही बघा. हम्म. मी तर कोणालाच घाबरत नाही. माझं म्हणणं काय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी काही चुकीचं बोलत नाहीये. मला खूप सारी लोक म्हणतात की बादशाह तू सरकारवर प्रश्न उचलतोय, घाबरत नाही का, तुझं तर आता लग्न झालेलं आहे, हे झालेलं आहे, ते झालेलं आहे. मी अजिबात घाबरत नाही. क्रांतिकारी लोकांचं रक्त जे आमच्या धामण्यामध्ये वाहतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही महाराष्ट्रातले मराठी आहोत. मराठा मुसलमान आहे मी, क्षत्रिय मुसलमान आहे मी कोणालाही घाबरत नाही. जे सत्य आहे, जो काम करतो त्याला माझं समर्थन आहे. मी बीजेपीच्या पण नेत्यांना समर्थन करतो. आमचे जे इथले आमदार आहेत, आमचे जे महेश दादा बिराजदार आहेत, त्यांचं मला पूर्ण समर्थन आहे. का? त्यांनी काम केलेले आहेत. माझं फक्त काम करणाऱ्यांना समर्थन आहे. मी कोणालाही घाबरत नाही. तुमचं काय मत आहे दादा? माझं मत आहे बघा, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, संभाजी महाराजांना मानतो, शाहू फुले आंबेडकरांना मानतो. आम्ही संयम पण जाणतो आणि उग्र पण होता येतोय. आणि आमच्या मोबाईल मध्ये आजपर्यंत 10-15 मोबाईल बदललेत, पण ह्या मोबाईल मध्ये स्क्रीन जे लॉक स्क्रीनवर असते ना, ते फोटो हेच असतंय, बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ह्या हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे पेक्षा तर नरेंद्र मोदी मोठा नसेल की. पण माझं एवढंच मत आहे, ह्यांनी आपल्याला सांगून दिलेत, रडायचं नाही, लढायचं. त्यासाठी आम्ही लढायला तयार आहे. होऊन काय होणार आहे बघू. जेव्हा जन्म झाला तेव्हा मृत्यू निश्चितच आहे. निश्चित आहे. त्यासाठी ह्या लोकांना घाबरायचं काय? सत्तेसाठी आपण मरायला पण तयार. आपण भगतसिंगाचा इतिहास, चंद्रशेखर आझादांचा इतिहास, छत्रपतींचा इतिहास, संभाजी महाराजांचा इतिहास बघून मोठे झालेले लोक. छत्रपती शिवाजी महाराज असू दे, छत्रपती संभाजी महाराज असू दे, छत्रपती संभाजी महाराज सुद्धा लढले, वाकले नाहीत. त्यांनी एवढे वेतना झाले त्यांच्यावर, एवढा त्यांच्यावर जे अन्याय केला, एवढा त्रास दिला त्यांना औरंगजेबानी, तरी सुद्धा तो माणूस वाकला नाही, तो देवता वाकला नाही, तो झुकला नाही. तो म्हणला मी माझा धर्म सोडणार नाही, मी माझा महाराष्ट्र धर्म टिकवणार, मी माझा मराठा धर्म टिकवणार, मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही. तशा संभाजी महाराजांना मानणारी लोक आम्ही आहोत. महाराष्ट्र धर्म तितुका मिळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. ह्या वाढवायचं नाही, महाराष्ट्र धर्म तितुका मिळवावा. जाऊन गुजरात आणि उत्तर भारतीयांसमोर लोटांगण घालणं, आपलं महाराष्ट्राचा अब्रू घालणं, ह्या भारतीय जनता पार्टी आपल्या महाराष्ट्रामधल्या नेत्यांचं चालू आहे. मी सिरियसली सांगतोय, लास्ट आता वेळ अभावी आम्ही या ठिकाणी मी रिक्वेस्ट करतो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना, अमित शहाजींना, नितीन गडकरी साहेब असू दे, धर्मेंद्र प्रधान असू दे, मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, जनतेची परीक्षा घेऊ नका. तुमच्या हाताला जे आहे 20 विद्यार्थ्यांचा रक्त लागलेला आहे. काल 20 तारखेला जे तुम्ही माती खाल्ली, त्या ठिकाणी सुद्धा 150हून अधिक, 150 जे फक्त एक आकडा आहे, त्याच्यापेक्षाही अधिक विद्यार्थ्यांवर तुम्ही अत्याचार केलेला आहे, डोकं फोडलेलं आहे, त्यांचं रक्त सुद्धा तुमच्या हाताला लागलेलं आहे. विद्यार्थिनींवर तुम्ही अत्याचार केलेला आहात, महिलांवर तुम्ही अत्याचार केलेला आहात. तर मी तुमच्या समोर हात जोडतो. मला काय म्हणायचं माहित आहे, ह्या विद्यार्थी पेन, कागद, फुल घेऊन यांचा उपोषण करत होते, आंदोलन करत होते, यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज केलात. याचा परिणाम काय होऊ शकते माहित आहे? एखाद्या विद्यार्थ्याचं माता फिरू शकते. अहो, मी काय म्हणतो, हे अतिरेकी तर नाहीत ना. नाही. कसाब सारखा बंदूक, गन मिशन तर घेऊन आपल्या देशाचे आहेत, तुम्ही यांच्यावर अत्याचार करता. ह्या तुम्ही जे काय वागलात, ह्याचा तुम्हाला परिणाम भोगावा लागेल. मला भोगावंच लागणार. होईल तेवढं हे विषय तुम्ही शांतताने मार्गी लावा, अन्यथा देशामध्ये असंतोष पसरेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये तुमच्या विरोधात उठाव होईल. होणारच उठाव. मी तुम्हाला अजून एकदा रिक्वेस्ट करतो, ज्या लोकांचं मी नाव घेतलो त्यांनी प्लीज तुमचे मुलं जे आहेत तुम्ही बाहेर देशामध्ये शिकवत आहात, आमदारांची, खासदारांची, मंत्र्यांची, साध्या शेमड्या नगरसेवकांची मुलं सुद्धा बाहेर देशामध्ये शिकत आहेत. तुम्हाला काही घेणं देणं नाहीये विद्यार्थ्यांचं देशातल्या, हे मला माहिती आहे 100%. परंतु विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ नका. जे काही त्यांचे मत आहेत, जे काही त्यांचे मागणे आहेत, ते प्लीज
प्लीज या ठिकाणी मी जे पूर्ण हात जोडून तुमची विनंती करतो, त्या विद्यार्थ्यांची मागण्या पूर्ण करा. एका माणसाचा राजीनामा घ्यायचा तुम्हाला, त्यांचा राजीनामा घ्या, रिटर्न मध्ये सगळ्यांना अपॉलॉजी द्या, माफी मागा त्यांची. आणि 20 विद्यार्थी जे या ठिकाणी ज्यांचा तुम्ही खून केलेला आहात त्यांच्या घरच्यांना जे 1-1 कोटी रुपयांचा जे मोबदला तुम्ही द्यायलाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधानचा या ठिकाणी इस्तिफा तुम्ही घ्यायलाच पाहिजे. आणि जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला तुम्ही शांतरित्या जे आहे तुम्ही समर्थन करून त्यांची माफी मागितली पाहिजे. एवढंच जे माझी मागणी आहे माझ्या या माध्यमातून. मी काय तेवढा मोठा माणूस नाहीये, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून, शिव शाहू फुले आंबेडकरांचा एक कट्टर त्यांचं जे आहे विचारवंत असून त्यांचा विचारक म्हणून या ठिकाणी जे मी तुमची विनंती करतो, तुमचे जे आहे विनवणी करतो, प्लीज 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 तुम्ही जे आहे मागण्या मान्य करा, हे मागण्या मान्य करा प्लीज. आणि तुमच्या माध्यमातून सांगतो, देश जर करता झोपला, देशातील प्रत्येक राज्य जर झोपा काढले तर या देशाला जागा करण्याचा ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. या महाराष्ट्र भूमी जे होऊ शकत नाही ते करण्याची धाडस ठेवणारी ही महाराष्ट्र भूमी आहे. आणि या महाराष्ट्रामधले मराठी लोक मनात आणले तर या देशाला एका विचारावर आणि एका दिशेने एकत्र आणून तुमच्या सत्ता तुमचं पाडू शकते. महाराष्ट्राच्या लोकांचा अंत बघू नका. एकदा महाराष्ट्र पेटून उठला तर राष्ट्र पेटून उठायला वेळ लागणार नाही. एवढं बोलून आमचं हे एपिसोड आपण बंद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.